दिवाळी स्पेशल खमंग आणि कुरकुरीत चकली होण्यासाठी त्यासाठी मी इथे 4 किलो प्रमाणामध्ये भाजणी बनवत आहे। तर 4 किलो प्रमाणामध्ये भाजणीचे आपल्याला साहित्य किती लागणार आहे ते आपण इथे पाहणार आहोत। तर इथे पहिल्यांदा आपण पोहे घेतलेले आहेत। तर पोहे आता आपण चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। पोहे थोडेसे असे वाकडे झाले की समजावे की पोहे छान कुरकुरीत भाजलेले आहेत। कुरकुरीत होईपर्यंतच पोहे भाजायचे आहेत, नरम असले की पोहे भाजणी चांगली होणार नाही। अशा पद्धतीने हे पोहे चुरले गेले पाहिजे। तर पोहे भाजून घेतलेले आहेत। तर आता आपण इथे घालूया साबुदाणा। तर साबुदाणाही चांगला फुलेपर्यंत आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे। तर या सर्व साहित्याचं मी प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता। साबुदाणा भाजून झाल्यानंतर आता इथे आपण भाजून घेणार आहोत उडीद डाळ। तर ह्या सर्व डाळी मी स्वच्छ कापडाने पुसून घेतलेल्या आहेत। तर आता आपण चांगली डाळ खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। तर डाळ थोडीशी ओलसर असते पुसून घेतल्यानंतर, त्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागतो भाजण्यासाठी। तर गुलाबी रंगावरती आपण या सर्व डाळी परतून घेणार आहोत। तर उडीद डाळीनंतर आपण इथे मुगाची डाळ चांगली भाजून घेऊया। तर उडीद डाळ ही चांगली आपल्याला कडक होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। सर्व भाजणी आपण चांगली कुरकुरीत होईपर्यंत भाजली तर भाजणी चांगली होऊ शकते। नंतर आपण इथे भाजून घेणार आहोत चणा डाळ म्हणजे हरभरा डाळ। तर हरभरा डाळीचं प्रमाण जास्त आहे, त्याचं सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे। तर हरभरा डाळीला सुद्धा वेळ लागतो भाजण्यासाठी, एकसारखं हलवत राहायचं आहे, त्यामुळे आपली एकसारखी डाळ भाजली जाते। तर सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे। नंतर इथे आपण भाजून घेणार आहोत अख्खे धने आणि त्यासोबत मी इथे ओवा घातलेला आहे आणि जिरेही घातलेले आहेत। हे सर्व आपण मसाले परतून घेऊया। तर खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व साहित्य भाजायचं आहे। तर हे भाजून झालेलं आहे। आता आपण शेवटी भाजून घेणार आहोत तांदूळ। तर तांदूळला थोडासा वेळ लागतो म्हणून मी इथे शेवटी भाजणार आहे, कारण की कढई छान गरम झालेली असते, म्हणून तांदूळ केव्हाही झाला तर शेवटीच भाजावा। तर तांदूळमध्ये ओलसरपणा असतो, कारण की आपण धुवून तो वाळत घातलेला असतो, तरीही थोडासा ओलसरपणा असतो, त्यामुळे थोडासा वेळ लागतो भाजण्यासाठी। तर सर्व इथे साहित्य आपलं भाजून झालेलं आहे। मस्त असं खमंग आणि खरपूस सोनेरी रंगावरती मी भाजलेलं आहे। तर वेळ खूप लागतो भाजण्यासाठी, तर वेळ खूप लागल्यामुळेच आपले साहित्य सर्व चांगले भाजले जाते। तर अशा पद्धतीने तुम्हीही नक्की ट्राय करा 4 किलो प्रमाणामध्ये ही भाजणी।